यांची जुनी बाग होतीच देवकर साहेबांची, पण ह्यांनी नवीन बाग लावायचं अजून एक धाडस त्याच्यामध्ये केलं. आणि नवीन बाग लावल्यानंतर सुद्धा त्यांना असं वाटत होतं की जुन्या बागेतनं काय उत्पादन नाही, नवीन बागेतनं कशाला उत्पादन येईल म्हणून काय ती गर्दीत गेले होते, निराशेत गेले होते की बाबा नाही काय उत्पादन मिळत नाही. पण ॲग्रिकॉसची त्यांना आमच्या कांबळे साहेबांकडनं माहिती मिळाली आणि ते आपल्याकडे आले आणि दुसऱ्या वर्षीची झाडं छाटायची म्हणून यांनी छाटली. झाडं जर बघितली तर ही कमरेच्या लेवलची झाडं आपल्याला इथं दिसत आहेत, एवढीच झाडं आहेत कमरेच्या लेवलची, आणि हे थोडंसं मोठं झाडं आहे. पण ते माध्यमातून आम्ही ते करायला चालू केलं आणि स्प्रेचं नियोजन, वाढ, झाडाची वाढ, खताचं नियोजन आणि एकदम सुंदररित्या त्यांनी वेळच्या वेळेला केलं. त्याच्यामध्ये जमिनीचा पोत बघून त्याच्यामध्ये काय खतं दिली पाहिजेत, काय औषधं दिली पाहिजेत, हे सगळ्या गोष्टी ॲग्रिकॉसच्या माध्यमातून आपण त्यांना दिल्या. आणि 26 पहा, अतिशय जोमदार अशी वाढ आहे. 27, 28, 29, 30, 31, 30, 36. आपण हे फळ पाहिलं तर सरासरी याचं वजन केलं तर आपल्याला त्या 70 ते 80 ग्रॅम याच्या नक्कीच प्लस असेल. अशा प्रकारे या छोट्या झाडामध्ये हे पहिलंच पीक आहे या जमिनीवरचं. आणि गोल्डन जातीची ही जात आहे. साधारण एका झाडापासून 50 ते 60 फळं आता आपण मोजलेली आहेत. आणि पुढील कालावधीत आता काही ठिकाणी सेटिंग सुद्धा होतीये, तुम्ही पाहिलं तर ही संख्या नक्कीच पुढे वाढ. रामराम मंडळी, आज आपण लवंगी गावातील महाराष्ट्र राज्याचे विद्यमान आरोग्य मंत्री आदरणीय तानाजीराव सावंत यांच्या शुगर फॅक्टरी शेजारी आज आपण एका शेतकऱ्याच्या भेटीसाठी आलेलो आहोत. आणि या क्षेत्रामध्ये आज आपण ज्या शेतकऱ्यांना भेटत आहोत या शेतकऱ्याची मुलाखत आपण स्वतःच त्यांच्याकडून त्यांच्या तोंडून ऐकूयात. आपलं नाव सांगा. श्रीकांत हनुमान देवकर, राहणार लवंगी. आपण हे क्षेत्र आता हे सीताफळाची जी लागवड केलेली आहे ती किती एकरामध्ये केलेली आहे, त्याची जात कुठली आहे आणि लागवडीचा दिनांक काय आहे आणि एका एकरला किती रोपं बसलीत? इथं जवळजवळ 5 एकर बाग आहे. त्यातले लहान 2 एकर आहे आणि मोठी बाग झाड आहे ती 4-5 वर्षाची आहे. टोटल 5 एकर आपलं गोल्डन सीताफळ आहे. आणि या पिकाविषयी अधिकची माहिती देवकरे काकांकडूनच ऐकून घेऊया. लागवडीचं अंतर आपण या पिकासाठी कुठलं ठेवलं, किती अंतर ठेवलं? 2 झाडामध्ये 5 फुटाचा आहे आणि 2 ओळीमध्ये 10 फुटाचा अंतर आहे. बरं, आता ही झाडं किती महिन्यांची आहेत? ही कमीत कमी 2 वर्षाची झाड आहेत. 2 वर्षाची झाड. आता मला वाटतं हिची सेटिंग करायला सुरुवात केली आहे. होय, ही सेटिंग केव्हा सुरुवात झाली? ही मागच्या मेला ह्याची छाटणी झालेली आहे. मेच्या 18 तारखेला छाटणी झाली आहे आणि तिथून आता सेटिंग असं आहे. या जमिनीमधलं हे पहिलंच पीक हा, आहे हे का? पहिलंच पीक आहे सध्या. पण तुम्हाला वाटत नाही की याची जरा वाढ अतिशय उत्तम आणि निरोगी आहे? कारण मी जरा सकाळपासून प्रत्येक शेतकऱ्याकडे गेलेली आहे सीताफळाच्या बागेमध्ये, पण त्यामध्ये आणि या बागेमध्ये असं वेगळं असं मला वेगळेपण जाणवतोय. यामागे काय गणित आहे, त्यामागे शास्त्र काय आहे? त्याला जे खतं टाकले ते स्लरी सोडतोय आणि वेगवेगळे खतं जे आहेत ती खतं कुठच्या प्रकारची आहेत? म्हणजे तुम्हाला ॲग्रिकॉस कंपनीकडून याच्याबद्दल काही मार्गदर्शन मिळालं का? कुठची खतं दिली गेली आहेत आणि कशा पद्धतीने दिली गेली आहेत? तुम्ही याच्यासाठी नियोजन ड्रिप इरिगेशन काय केलंय का? फवारणीच्या माध्यमातून काही केलंय फवारणी का? चालूच आहे सध्या. पण तुम्हाला काय वेगळा आनंद वाटतो का? काय वाटतं काय तुम्हाला? नाही, एकदम छान वाटतंय, आनंद वाटतोय आणि यातून आता चांगलं फळं उत्पादन होईल असं वाटतंय. एका झाडाला किती फळं लागेल आपण मोजूयात का? हा, मोजूया. साधारण एका झाडापासून 50 ते 60 फळं आणि अतिशय उत्तम दर्जाची आपण पाहिलीत तर हे फळ जे आता पाहतोय सरासरी 70-80 ग्रामचं होईल. अशीच त्याच्याहून अधिक वजनाची फळं आपल्याला या निरोगी अशा झाडावर पाहायला मिळतील. तर मी शेतकऱ्यांनी या माध्यमातून हे सांग, आपण प्रयत्न करत राहिलं पाहिजे. कारण निसर्ग हा आपल्या हातात नाहीये, पण ज्या गोष्टी आपण करू शकतो त्या निश्चित केलं पाहिजे. आणि शेतकऱ्याने आनंदी होणं आणि समाधानानं झोपणं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि हे साध्य करते ॲग्रिकॉस कंपनी. शेतकऱ्यांच्या सेवेसाठी जी कंपनी झटत आहे, त्यागाने अशी पोटतिडकीने काम करत आहे. पैसा कमवणं हे माध्यम नाहीये, पण शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करणं आणि त्याची उपजीविका जी शेतीवर अवलंबून आहे त्याला हातभार लावून आर्थिक उन्नती करणं हे ॲग्रिकॉस कंपनीचं फार मोठं ध्येय आहे. आणि या ध्येयाला पूर्णत्व देण्यासाठी या बागेमध्ये ज्या आपण फवारणी केलेल्या आहेत, बुंध्यामध्ये काही खतं घातलेली आहेत, इरिगेशन केलेले आहे, ते कुठच्या प्रकारचे घातलेले आहेत तर आपण थेट ॲग्रिकॉस कंपनीचे टेक्निकल ऑफिसर सन्माननीय आदाटे साहेब यांना आपण
याविषयी माहिती विचारूया. साहेब नमस्कार. नमस्कार मॅडम. आपला ॲग्रिकॉस्ट कंपनीमध्ये पुनश्च आभार मानते. साहेब मला सांगायला आनंद होतोय. मी देवकरे काकांसोबत मगासोबत चर्चा करतेय. त्यांनी असं म्हटलं की हे पहिलंच पीक आहे आणि ते अतिशय जोमदार आलंय. म्हणजे त्यांच्याकडे पाहताना मला त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसला तो आनंद मला फार मोहून टाकणारा वाटला. पण याच्या मागचं जे गणित आहे, जे शास्त्र आहे, हे नक्की काय आहे ते आम्हाला समजून सांगा. मॅडम पहिली तर एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की आमचं जे हे गाव दिसतंय हे गाव 35 गावच्या दुष्काळातलं गाव आहे. मी इकडं पाणीच नाही. जवळजवळ जानेवारीपासून मेपर्यंत पिण्याची पाण्याची सुद्धा भ्रांत असते, एवढी भ्रांत आहे. आणि माननीय तानाजीराव सावंत साहेब आपले आरोग्यमंत्री यांच्या माध्यमातून लवंगीमध्ये एक कारखानाच आपल्याला समोर दिसतोय. तो कारखाना इथं उभा केलेला आहे आणि ह्या कारखान्याच्या माध्यमातून इकडं आसपास हळूहळू चांगल्या प्रकारे डेव्हलप व्हायला गेलेलं आहे. सांगायचं पण असं होतं की कुठलंही पीक जर आपल्याकडे केलं आणि सीताफळ केलं तर ह्याच्यामध्ये काय डिफरन्स दिसतोय आता आपल्याला? सध्या हे पहिल्यांदा वाटत होतं की फळात काय होते, पण आम्ही डेअरिंग धाडस करून केलं बरोबर. तर आता बऱ्यापैकी आनंद वाटतोय. काय तर पैसे पुढे होतील असं वाटतंय. आपल्याला ह्या 35 गावच्या दुष्काळासाठी कुठलं पीक योग्य आहे आता असं तुम्हाला वाटतं? आता आणि का? सध्या तर आमच्या भागात कायमचा दुष्काळच आहे. बरोबर. पाऊस पडत नाही. आता मग इथून आम्ही विचार केला की कमी पाण्यात कुठलं पीक घ्यायचं आणि ते भरघोस चांगलं. त्यामुळे आम्ही सीताफळ निवड करून आम्ही आज सध्या बाग लावलेली आहे. आणि 3-4 वर्षी माणसं पिकं घेतात काय आणि त्यांना थोडंफार 10-15 सिटिंग होतंय. होय. आणि तुम्ही दुसऱ्याच वर्षी बघून आता आपण रसिका मॅडमच्या बरोबर मोजलं पण होय. की ह्या छोट्याशा झाडाला आपण 30-30, 40-40 आता सिटिंग व्हायला लागले. तर ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? की काय झालं माहिती आहे का, सध्या ती जी कंपनी आहे काय कंपनी Agricos. हां काय तुमची कंपनी, त्या कंपनीमुळं आम्हाला बरंच मार्गदर्शन मिळालं आणि त्याच्यामुळं आम्ही त्यात बरेच प्रगती करू शकलो. ह्या सगळ्याच्या माध्यमातून तुम्ही आसपासच्या शेतकऱ्यांना आपल्याला काय सांगू इच्छिता? ह्या शेतकऱ्यांचा आपला भाग हा पहिल्यापासून दुष्काळ आहे. ह्यात कमी पाण्यात कुठलं पीक येते आणि जास्त नफा मिळतोय हे जर अभ्यास करून त्या पिकाला कडं वळायला काय सुद्धा हरकत नाही. मॅडम जसं आपण देवकर साहेबांशी चर्चा केली आणि तुम्ही पण ती चर्चा केली आहे आणि तुम्ही सगळ्या चर्चा ऐकताय. तुम्ही ॲक्च्युली आल्या पाण्याच्या भागातून की पाणी इतकं असतं की तिथं ते पुरातनं पाणी वाहून जाण्यासाठी तुम्हाला 2-2 दिवस घरातनं बाहेर पडायला येत नाही. आणि इथं एवढी परिस्थिती की इथं प्यायला पाणी नाही. पण देवकर साहेबाच्या माध्यमातून आपण इथं पहिल्यांदा त्यांची बाग होती, परत त्यांची बाग लावली आणि 4-4 वर्षांनी माणसं बाग धरायचे आणि त्याच्यामधून सीताफळाचं नियोजन करायचे. पण ॲग्रिकॉसच्या माध्यमातून ॲग्रिकॉसचा पॅटर्न वापरून आपण ह्या छोट्याशा सीताफळाला दुसऱ्याच वर्षी आपण ही 20-30 फळं घेत आहोत. आणि यावर्षी सीताफळाचं अजिबात सिटिंग नाही. कंटिन्यू पाऊस लागून राहिला होता. माड रान खाली आपल्याला दिसतंय. तर माड रानावर या प्रकारचं सीताफळ पिकवून त्याच्यातनं जास्तीत जास्त आर्थिक उन्नती करण्यासारखं एकमेव पीक आहे ते म्हणजे गोल्डनचं सीताफळ. आणि मी देवकर साहेबांना आभार मानू इच्छितो की त्यांनी ते पीक लावलं. माणसांना ते ह्या वर्षी बघतील आणि माणसं स्वतः अनिल सावंत साहेब मला म्हटलेत की त्यांच्या 15 एकरातून आपण सीताफळ लावूया. आमची देवकर साहेबांची चर्चा झाली तिथं. आम्ही कारखान्यावर बसलो पण होतो. म्हणजे त्यांना सुद्धा ते लक्षात आलंय की इथं कुठलंही पीक येत नाही आणि सीताफळामधून पैसे त्यांना चांगल्या पद्धतीने मिळतात. मी पुनश्च एकदा तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद मानतो की तुम्ही एवढी चांगली बाग इथं आणली आहे आणि आमच्या माध्यमातून ॲग्रिकॉसच्या माध्यमातून ह्या बागा तुम्ही आम्हाला चांगल्या करण्यासाठी आमच्याकडे देत आहात. आम्ही एक लहान बाळ म्हणून आम्ही त्याचा सांभाळ करू आणि निश्चितच हे बाळ कीर्तिमान होईल आणि त्याचा कीर्ती हे देशामध्ये चांगल्या प्रकारे पसरेल एवढी आशा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद.